गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा। सर्वप्रथम माझ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा। जे गुरु आपले व्यक्तिमत्व घडवत आहेत त्या गुरूंप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। आपल्या सर्वांच्या जीवनात गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे। भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे। गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात। आई वडील पंख देतात आणि त्या पंखांमध्ये भरारी भरण्याचे बळ गुरु देतात। गुरु आपल्याला एक चांगला नागरिक बनवतात। आज गुरुपौर्णिमा या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। एकदा देव निवांतपणे बसले होते तेव्हा त्यांच्या डोक्यात एक विचार आला की आपण सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार करावा। देवांनी सर्वांना बोलावून घेतले। सर्व क्षेत्रातील सत्कारमूर्ती निवडले। डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक व राजकारणी सगळे सभागृहात जमले। मग देवांनी त्यांचा सत्कार केला। देवांनी शाल, श्रीफळ, हार व पदक देऊन त्या सर्वांचा खुर्चीत बसूनच सत्कार केला। सगळ्यात शेवटी शिक्षकाचा नंबर आला आणि देवांनी शिक्षकाचा सत्कार उठून केला। सर्वांनी देवांना प्रश्न विचारला, आमचा सत्कार बसून झाला मग गुरुजींचा उठून का? हा आमच्यावर अन्याय आहे। तेव्हा देव म्हणाले, गुरुजी हे जगात एकमेव आहेत ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो। बाकी कोणावरही माझा भरोसा नाही। काय सांगावं, मी खुर्चीतून उठल्यावर तुम्ही माझ्या खुर्चीत बसायला मागे पुढे पाहणार नाही, त्यामुळे तुमचा सत्कार बसूनच झाला। धन्यवाद। जाता जाता हेच म्हणावंसं वाटतं, गुरु के बिना ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं। जब भटक जाता है इंसान तब गुरु ही देता है ज्ञान। धन्यवाद।